सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. आदरणीय व्यासपीठ, बाबांच्या आणि इतर महाराज मंडळीच्या त्याचप्रमाणे सरांच्याही चरणाला नतमस्तक होतो आणि दोन शब्द बोलतोय. खरं म्हणजे या ग्रंथातला लेखक म्हणूनही एक लेख देणारा अभ्यासक म्हणूनही आणि तुमच्यासमोर बोलणारा वक्ता म्हणूनही मला असं वाटतं मी सगळ्यात छोटाच असेल. आणि सरांनी या एवढ्या मोठ्या ग्रंथात इतक्या ऐतिहासिक उपक्रमामध्ये मला स्थान दिलं त्याबद्दल मी सरांचे पहिल्यांदा आभार मानतो. आणि माऊलींविषयी आपण सतत ऐकत आलेलो आहोत. माऊलींचं तत्त्वज्ञान, जीवनदर्शन काय जे असेल, त्यांचे विचार याविषयी आपण अनभिज्ञ आहेत अशातला भाग नाही, पण तरीसुद्धा माऊलींना शब्दात बांधता येणं अशक्यच आहे. माऊलींच्याच भाषेत जर बोलावं तर हे आपले जे प्रयत्न आहेत, अर्थात कोणीही असेल, हे जे आपले प्रयत्न आहेत ते माऊलींच्या भाषेत हे फक्त सागराची टिटवीनं घेतलेली मोजमापाची पद्धत आहे, एवढंच, बाकी काही नाही. आणि म्हणून माऊलींचे आशीर्वाद आपल्या पाठीमागे आहेत. माऊली पाठीमागे शास्त्री बाबांच्या एका कीर्तनामध्ये आळंदीतल्या मी एक वाक्य ऐकलं होतं, तेच मी पुन्हा एकदा वापरतोय. नामदेव महाराज शास्त्रीजी या माऊलींच्या बरोबरीनं, माऊलींच्या शब्दांच्या किंवा माऊलींच्या ग्रंथाची तुलना एखाद्याशी करता येईल असं या जगात कोणीही सापडत नाही म्हटले होते ते. म्हणजे पार व्यासांपासून म्हणतात, व्यासांपासून शंकराचार्यांपासून वगैरे वगैरे सगळी जर कुणाचीही तुलना करायची ठरवलं तर माऊलींच्या तुलनेत जवळपास जरी जाऊ शकेल असा एकही सापडत नाही असं बाबांचं वाक्य होतं. आणि खरं म्हणजे मगाशी बोलता बोलता आमच्या देवीदासजी महाराजांनी एक वाक्य बाबांचंच मला सांगितलं, अर्थात हे आपल्या सगळ्यांच्या ऐकवात असणारच आहे. वेदांताचंही, उपनिषदांचंही त्यांनी थोडंसं उपनिषदांनाही मागं सारून ज्ञानेश्वरीला अतिशय महत्त्व दिले. मागं सारून या शब्दाचा अर्थ आहे की जे उपनिषदात नाही, जे गीतेतही नाही, ते ज्ञानेश्वरीत आलेलं आहे. आणि माऊलींचे वचन जर तुमच्या समोर मांडायचं ठरलं तर माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा आणि हरिपाठामध्ये सुद्धा म्हणतात, जे उपनिषदे नेणती ते ऐकिले मिया, असा एक संजयाचा उद्गार ज्ञानेश्वरीतल्या संजयाचा उद्गार आहे. आणि स्वतः ज्ञानोबरायांचं हरिपाठातलं एक वाक्य आहे, न करवे अर्थ उपनिषदा. उपनिषदांच्याही अर्थात म्हणजे माऊली जे आहेत, माऊलींचं लेखन, माऊलींचे विचार हे त्यांना कवेत घेण्या इतके साधे नाही आहेत. अगदी आपला आवाकाच जिथं संपून जातो ना, तिथून माऊली सुरू होतात. आणि म्हणून ह्या गीतेवर लिहित असताना जेव्हा भाष्य करतायत माऊली, तेव्हा आता ह्या सगळ्या मंडळीला हे माहितीच आहे, ते स्वतःच प्रतिज्ञा करतात म्हणा किंवा एक ओवी मांडून देतात. तैसी जी न बडबडी, पदाची कोर न सांडी, मूळ ध्वनीची वाढी निमित्त झालो. या शब्दांचा अर्थ असा आहे, माऊली असं बोलताना सांगून देतात की मी बडबड करणार नाही, म्हणजे उगाच फापट पसारा वगैरे मांडणार नाही. आणि दुसरी बाजू आहे, फापट पसारा तर मांडणार नाहीच, पण गीतेतलं एक पद सुद्धा मी सोडणार नाही. पण कितीतरी ठिकाणं असे आहेत सर की त्या ठिकाणी गीतेत जे आलेलंच नाही ना, ते ज्ञानेश्वरीत आलेलं आहे. कितीतरी ठिकाणं अशी आहेत की जे गीतेत आलेलं आहे पण ते ज्ञानेश्वरीत नाहीये. मग ही अशी धरसोड का केली ज्ञानोबारायांनी, असा प्रश्न निर्माण होतो. जे म्हणतात ना, एरवी तैशी जी न बडबडी आणि पदाची कोर न सांडी, म्हणजे जास्तही मांडणार नाही आणि त्याच्यातलं काही सोडणारही नाही. याचं उत्तर असं द्यावं वाटतं, माऊली जे आहेत, माऊली हे व्यासांच्या गीतेवर बोलत नाहीत, हे पहिलं ध्यानात ठेवा. माऊली गीतेचा आधार घेतात आणि प्रगट करतात मूळ ध्वनी, म्हणजे भगवान श्रीकृष्णाचा मत, भगवान श्रीकृष्णाचं मत. आणि हे जे वाक्य मी बोलतोय, हे वाक्य माझं नाहीये किंवा तुमच्या आमच्यासारख्या सामान्य माणसाचं नाहीये, हे वाक्य गुरुदेवांचं आहे, माऊलींच्या. श्री निवृत्तीनाथांचं वाक्य आहे. हे जो तू बोलतोयस ना, हे बोलणं तुझं नाहीये, किंवा हे जे बोलतो आहेस हे बोलणं गीतेवरचं व्याख्यान नाहीये. तुला गीता सांगायची नाही, हे पहिलं ध्यानात ठेवा. तुला गीता सांगायची नाहीये,
देवाचे मनोगत दावीत आहासी तू मूर्त. आणि पुन्हा एकदा अभिमानानं असं म्हणावं वाटतं, त्यांच्याच वाक्याचा हवाला देऊन बोलतोय, भगवान श्रीकृष्ण आणि भगवान शंकर या दोन व्यक्तींनी, या दोन विभूतींनी जे ज्ञान आपल्या समोर आणलं होतं तेच ज्ञान पुन्हा एकदा ज्ञानोबाराय गीतेच्या सहकार्यानं, गीतेच्या माध्यमातून आपल्या समोर आणून मांडतात. पण अनुभवामृतामध्ये माऊली असं म्हणतायत, जर कदाचित माऊलींना कमी लेखतोय ना आपण, लेखत नाहीयेत, पण माऊलींची तुलना करणं हे कमी लेखण्यासारखंच आहे, ध्यानात ठेवा. म्हणून माऊलींची तुलना स्वतः माऊलीच म्हणतायत, हे माझ्या अगोदर जन्माला आले, माझ्या अगोदर होऊन गेले, म्हणून त्यांनी ते ज्ञान सांगितलं. कृष्ण असेल गीतेच्या माध्यमातून, किंवा भगवान शंकर असतील जे शिवसूत्राच्या माध्यमातून ते ज्ञान पुढे आणतात. हे दोघांनीही ते ज्ञान सांगितलंय. त्यांनी, माऊलींची ओळी पहा बरं, माऊली म्हणतायत, जर कदाचित शंकर, भगवान शंकर आणि कृष्ण विष्णू म्हणजेच कृष्ण, या दोघांनीही ते ज्ञान सांगितलं नसतं तर मी ते सांगणार होतो. म्हणजे माऊली शंकर आणि विष्णू यांनाही पाठीमागे सोडून पुढे जातात, बाकीच्यांचं काय म्हणावं, नाही का? म्हणून अशाच रीतीचा हा आपण माऊलींची सेवा करण्याचा जो प्रयत्न करतो आहोत, आणि या सगळ्या प्रयत्नाला अगदी वयाचा जर विचार करावा सरांच्या, तर या वयामध्ये अगदी निवांत बसून कुठले तरी चिंतन आत्ममन काय पद्धतीनं, व्यवस्थित पद्धतीनं वेळ घालवणं, हे अशा पद्धतीच्या वयामध्ये सुद्धा त्यांनी एवढा मोठा थोरला ग्रंथ आपल्यासाठी निर्माण करून दिलाय. ही एक आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाची बाब आहे, आणि येणाऱ्या संशोधकांसाठी सुद्धा हे अतिशय मोलाचं मार्गदर्शन ठरणार आहे. पाठीमागे 50-60 वर्षांपूर्वी एक मला वाटतं नबा देशमुख वगैरे त्या लोकांनी त्या काळामध्ये, आताच कळलं की 51-52 साली मला वाटतं धनेश्वर सर आहे त्या ठिकाणी, त्यांच्या आजोबा वगैरे त्या काळामध्ये 51-52च्या त्या दरम्यानला माऊलींचा एक ज्ञानेश्वर दर्शन नावाचा एक थोरला खंड, दोन खंडामध्ये एक पुस्तक आपल्याला पाहायला मिळालं होतं. पण तरी सुद्धा काही थोड्या फार उणिवा म्हणा, किंवा काही थोडेफार त्याच्यामध्ये आणखी ॲडजस्टमेंट म्हणा, आणखी नवी दृष्टी द्यायचा जो प्रयत्न झाला, जसं माऊलींचीच काय ती उभी आहे, सतत नवीन देण्याची गीतेची वृत्ती आहे, तसं ज्ञानेश्वरी सुद्धा जेव्हा जेव्हा आपण पाहू ना, एकच माणूस पुन्हा पाहू लागला, एकच ओवी आयुष्यभर पाहू लागला, तरी आज त्या ओवीनं दिलेलं दर्शन उद्या वेगळंच दर्शन देऊन जाते. अशी ही ज्ञानेश्वरी. आणि आपण कितीही करीत राहिलो तरी ज्ञानेश्वरीसाठी कमीच आहे, माऊलींसाठी कमीच आहे. अथांग असा सागर आहे, आपण बुड्या मारीत राहू. धन्यवाद.